द्वितीयः गद्यपाठः प्राचीनकाले प्रसाधनम या पाठामध्ये आपण पाहत आहोत प्राचीन काळची प्रसाधने. केश संवर्धनस्य कृते ब्राह्मी आमलक भृंगादि वनौषधी युक्तेन तैलेन शिरोमर्दनम आवश्यकम. केस चांगले राखण्यासाठी, केसांची निगा राखण्यासाठी ब्राह्मी, आवळा, भृंगराज इत्यादी वनौषधींनी युक्त अशा तेलाने शिरोमर्दनम डोके चोळणे आवश्यक आहे. डोक्याला अशा प्रकारे मालिश केल्यामुळे केसांच्या मुळापाशी हे तेल चांगले जिरते आणि त्यामुळे केस अधिक निरोगी राहतात, त्यांना पोषण मिळते आणि त्यांची चांगली वाढ होते. त्यांचे आरोग्य सुधारल्यामुळे त्यांचा रंग, त्यांची चमक आणि त्यांचा कोमलपणा वाढतो आणि केस अधिक सुंदर दिसू लागतात. ब्राह्मी, आवळा आणि भृंगराज या वनौषधी केसांची निगा राखण्यासाठी अतिशय महत्वाच्या आहेत. या वाक्यामध्ये कृते हे अव्यय वापरलं आहे. कृते म्हणजे साठी, ज्याच्यासाठी त्याची षष्ठी विभक्ती येते आणि म्हणून केश संवर्धनस्य कृते इथे षष्ठी विभक्ती वापरलेली आढळते. वराह मिहिरेण बृहत संहितायाम उत्तम. आता आपल्याला वराह मिहिर यांच्या बृहत संहिता या शास्त्र ग्रंथातील एक उदाहरण सांगितले आहे. गंध धूपांबर भूषणाद्यम न शोभते शुक्ल शिरोरुहस्य. बृहत संहिता सप्तसप्ततितमः अध्यायः प्रथमा पंक्ती. आता यामध्ये असं म्हटलंय की माळा, सुगंधी द्रव्ये, धूप, वस्त्र, अलंकार इत्यादी सगळ्यांनी सुद्धा एखादा माणूस सुशोभित दिसणार नाही. का बरं सुशोभित दिसणार नाही? जर तो शुक्ल शिरोरुह असलेला असेल तर. शुक्ल म्हणजे पांढरे, शिरोरुह म्हणजे केस, शिर म्हणजे मस्तक, त्यावर उगवणारे, मस्तकावर वाढणारे ते केस आणि म्हणून शिरोरुह म्हणजे केस. एखाद्या माणसाचे केस पांढरे झालेले असले तर मग त्याला कितीही माळा घाला, सुगंधी द्रव्य लावा, त्याला सुंदर वस्त्र अलंकार द्या, त्याच्या पांढऱ्या केसांमुळे त्याचे सगळे हे सुशोभीकरण वाया जाते, असे वराह मिहिर या ऋषींचे मत आहे. आणि म्हणून अतः शुक्ल केशानां कृष्णीकरणं तेन उपदिष्टं. पांढऱ्या केसांना काळे कसे बनवायचे ते त्यांनी सांगितले आहे. तेन उपदिष्टं, त्यांनी उपदेश केला आहे. तदुपायेन बकस्य पक्षौ अपि कृष्णवर्णौ भवतः किं पुनः कुंतलविषये इति तस्य गर्वोक्तिः. आणि त्यांनी गर्वाने असं म्हटलं आहे की मी सांगितलेला उपाय तुम्ही केलात तर तद उपायेनं बगळ्याचे दोन्ही पंख सुद्धा काळ्या रंगाचे होतील. मग तुम्ही केसांचं काय सांगताय? म्हणजे त्यांनी सांगितलेला उपाय अगदी हमखास खरा ठरणारा उपाय आहे आणि त्याचा नक्की गुण येईल असे त्यांनी म्हटले आहे. पहा, प्राचीन काळामध्ये हा विचार केला आहे की केस पांढरे होत असतील तर ते पुन्हा काळे कसे करता येतील. केशधूपकृते स्वेदयुकादीनां नाशो भवति तथैव केशाः सुगंधेन विराजन्ते. जर धूप घेतला केसांसाठी, म्हणजे त्यांनी ओले केस वाळतात सुद्धा कारण उष्णता असते आणि शिवाय चांगला वासही येतो, तेव्हा धुपाचा धूर केसांना द्यायचा, धुरी घ्यायची, थोडक्यामध्ये केसांना धुरी घ्यायची. तर असं जर केलं तर
स्वेदयुका म्हणजे डोक्यात तुवा वगैरे होणे किंवा आणि काही आजार होणे केसांमध्ये ते नष्ट होते आणि म्हणून केस निरोगी होतात. तथैव तसेच तथा एव असा हा संधी ते केस सुगंधित सुद्धा होतात आणि शोभून दिसतात. नाशो भवती इथे नाशः अधिक भवती निसर्गाचा ओ झाला. विराजन्ते मध्ये वि अधिक राजधातू पहिल्या गणाचा आत्मनेपदी लट लकार प्रथम पुरुषाचे बहुवचन. चूडा, वेणी, आम्रातक, धम्मिल्लादयः केशरचना विशेषाः माल्य मुक्ताजालादिभिः आभरणैः रमणीयतराः दृश्यन्ते. आता या केशरचना आहेत त्यामध्ये चूडा असं म्हटलं आहे म्हणजे आताच्या काळात जसं अंबाडा म्हटला जातो तसा हा प्रकार असेल. वेणी आताच्या काळातही हा वेणी हा केशरचना प्रकार आहे. आम्रातक आणि धम्मिल्ल हे आणखी काही केशरचनेचे विशेष प्रकार आहेत. हे केशरचना प्रकार तर केले जायचे त्यांनी तर केस सुंदर दिसायचे आणि शिवाय त्यावर फुलांच्या माळा, गजरे असं आपण त्याला म्हणतो, वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या रंगांच्या फुलांचे, सुगंधी फुलांचे, शिवाय मुक्ताजाल म्हणजे मोत्याची जाळी किंवा मोत्यांचे सुद्धा माळा किंवा हार केले जातात आणि ते सुद्धा वेणीमध्ये किंवा अंबाड्याला लावले जातात. अशा प्रकारच्या आभरणांनी दागिन्यांनी या केशरचना अधिक सुंदर रमणीय तराहा अधिक सुंदर याला म्हणतात तरभाववाचक अधिक चांगले अशा अर्थाने रमणीय तर दृश्यन्ते दिसून येतात. मुख सौंदर्यस्य कृते बहवः कल्पाः प्रसिद्धाः. याशिवाय चेहऱ्याचे सुशोभीकरणासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कल्प म्हणजे मुखलेप चेहरा सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्यावर लावण्याचे वेगवेगळे लेप प्रसिद्ध आहे. आताच्या काळात त्याला फेस पॅक असं सुद्धा म्हटलं जातं. तेव्हा त्यांनी चेहऱ्याचं सौंदर्य वाढतं. आता त्या काळातला कोणता आहे? हरिद्रा मधु मिश्रितेन मुखलेपेन तथा लोध्र पुष्प पराग चूर्णेन मुखकांती शालते. हळद, हरिद्रा आणि मधु म्हणजे मध यांचं मिश्रण असलेला मुखलेप लावल्यामुळे चेहऱ्याची कांती सुधारते, सुशोभित होते. तसेच लोध्र म्हणजे लोधाचे फूल त्याचे परागकण त्याच्यापासून तयार केलेलं चूर्ण वापरलं तरी सुद्धा चेहऱ्याची कांती खुलून दिसते. अर्थात इथे काही उदाहरणं सांगितले, अशी आणखी अनेक मुखलेप प्रसिद्ध आहेत. ललाटे शुभ्र रक्त कृष्ण वर्णैः आरेखनीयः तिलक विशेषः. तसेच कपाळावर सुंदर तिलक आपण आरेखनीयः इथे कुंकू आपण असं त्याला म्हणतो, कुंकू म्हणतो, तिलक हा शब्द त्याला वापरलेला आहे. तेव्हा असं कपाळावर सुंदर कुंकू त्याची रचना करावी. आता हे कोणकोणत्या रंगाचं आहे? शुभ्र म्हणजे पांढऱ्या रंगाचं, रक्त लाल रंगाचं आणि कृष्ण म्हणजे काळ्या रंगाचं. यापैकी किंवा या तिन्ही रंगांनी सुंदर तिलक, मग तो गोलाकार असेल, तो अर्धचंद्राकार असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारची रचना, तिलक रचना, कुंकुम रचना कपाळावर करावी. सिक्तयुक्तेन आलक्तकेन अथवा तांबूलेन ओष्ठौ रंजनीयौ. शिवाय ओठ, दोन्ही ओठ रंगवावे, रंजनीयौ अधिक रंगीत करावे. आणि ते अधिक रंगीत करण्यासाठी एकतर त्या काळातलं जे आपण ज्याला आता लिपस्टिक म्हणतो अशा प्रकारचं प्रसाधन आहे ते आहे
सिक्त युक्त, सिक्त म्हणजे मेण, मेण म्हणजे मधमाशांचं जे पोळं असतं, ते जे पोळं त्यांनी बनवलेलं असतं ते एक प्रकारचं मेण असतं. तर ते आणि आलक्तक म्हणजे आळता, हा सुद्धा वृक्षाचा रस असतो, तेव्हा असा हा लाल रंगाचा रस यांच्या मिश्रणाने ओठ रंगवावेत किंवा तांबुलेनं किंवा विडा म्हणजे ज्याच्यामध्ये काच हा लाल रंग आणणारा घटक असतो त्याने ओठ रंगवावे. कज्जल शलाकया नेत्रयोहो अलंकरणम. तसंच डोळे सुंदर दिसण्यासाठी अलंकरणम सुशोभीकरणासाठी कज्जल शलाका काजळाची रेख म्हणजे काजळ तिथे वापरावी. आणि पत्रावली रेखणेनं कपोलयोहो दोन्ही गाल सुंदर दिसण्यासाठी त्यावर सुंदर वेलबुट्टी चितारावी. पत्रावली रेखणेनं कपोलयोहो अलंकरणं कर्तव्यम. गाल सुंदर दिसण्यासाठी गालांवर छान वेलबुट्टी चितारावी. नखरागेण तथा आलक्तकेन करचरणाः प्रसादनीयाः. नखरागाने ज्याला आपण आता नेल पेंट असं म्हणतो, नखांना लावायचा वेगळा रंग. तसेच आळता यांनी हात आणि पाय, तळहात तळपाय, आपल्याला मेहंदी आळता हे माहित आहेत की यांनी हात आणि पाय सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न करावा. बाणकविना हर्षचरिते दुकूल कौशेय चीनांशुक क्षौमादयः पटभेदाः निरूपिताः. बाण या महाकवीने हर्षचरितम या ग्रंथामध्ये वेगवेगळे वस्त्रांचे प्रकार पटभेदाः निरूपिताः सांगितले आहे. आणि हे वस्त्रांचे प्रकार कशावरून होतात, तर हे वस्त्र कशापासून निर्माण केलेलं आहे त्यावरून हे प्रकार होतात. एक तर वनस्पतीपासून मिळणाऱ्या कच्चा माल वापरून ही वस्त्र तयार होतात, किंवा रेशीम म्हणजे जे कीटक निर्माण करतात धागे त्यांच्यापासून ही वस्त्र निर्माण होतात. वस्त्राणां रंजनम मुक्तामणिभिः तथा भक्तिभिः सुशोभनम अपि वर्णितम तेन. हे वस्त्र कशा प्रकारे रंगवायचे, शिवाय मोती किंवा रत्न त्या वस्त्रांना कशी जडवायची, आणि भक्ती म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची वेलबुट्टी म्हणजे आपण ज्याला नक्षी म्हणतो, ती नक्षी कशी त्या वस्त्रांवर चितारायची, अशा वेगवेगळ्या प्रकारे वस्त्र सुशोभित कसे करायचे ते सुद्धा त्याने वर्णन केले आहे. नागपत्तनम प्रतिष्ठान नगरम काशीपुरम तथा कलिंग वंग अंग चोलादि प्रदेशाः चीन सिंहलादि देशाः प्रसिद्धाः नानाविध वस्त्राणां निर्माणी. प्राचीन इतिहासामध्ये भारतातील नागपत्तनम नागपूर, प्रतिष्ठान नगरम म्हणजे पैठण, काशीपुरम म्हणजे काशी, तसेच कलिंग वंग अंग चोल इत्यादी प्रदेश हे विविध प्रकारची वस्त्रे निर्माण करण्यामध्ये प्रसिद्ध होते. तसेच चीन, सिंहल म्हणजे श्रीलंका इत्यादी देश सुद्धा अशा प्रकारची वस्त्र निर्माण करण्यामध्ये प्रसिद्ध होते. अशा प्रकारे केवळ शरीराचे सुशोभीकरण करण्यासाठी शरीरावर धारण केलेल्या वस्त्रांचे सुद्धा सुशोभीकरण केलेले आढळते.